आईने शेवटच्या क्षणी मुलाला एकच गोष्ट सांगितली. ते ऐकून मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली. माणूस कितीही मोठा होऊ दे, कितीही श्रीमंत होऊ दे, पण जेव्हा तो स्वतःच्या आईला पारखायला लागतो ना, तेव्हा तो आयुष्यात खऱ्या अर्थाने सगळं काही हरवून बसतो. मुंबईत राहणारा रोहन हा असाच एक तरुण, ज्याच्यासाठी पैसा आणि स्टेटस हेच सर्व काही होतं. आणि त्याची म्हातारी आई, ती फक्त त्याच्यासाठी एक जबाबदारी होती. पण रोहनला काय माहीत होतं की आईच्या आयुष्यातील ती शेवटची संध्याकाळ त्याच्या संपूर्ण आयुष्याचा खेळ खल्लास करणार आहे. रोहनची आई गेल्या काही महिन्यांमध्ये अंथरुणाला खिळली होती. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की तिचा वेळ फार कमी उरलाय. पण रोहनकडे आपल्या म्हातारी आईसाठी 2 मिनिटे काढायलाही वेळ नव्हता. एका मोठ्या कंपनीत मॅनेजर असणारा रोहन नेहमी कामात बिझी असायचा. दुपारी अचानक रोहनच्या फोनवर त्याच्या शेजाऱ्याचा फोन आला. रोहन, ताबडतोब घरी ये. आईची प्रकृती अत्यंत खालावली आहे. रोहन वैतागला. ऑफिसचं काम अर्धवट सोडून तो तडकाफडकी घरी पोहोचला. जेव्हा त्याने बेडरूममध्ये प्रवेश केला, तेव्हा आईचे डोळे बंद होते, श्वास खूप जड चालला होता. पण रोहनला जवळ येताना पाहून आईने तिचे डोळे हळूच उघडले. तिचे थरथरणारे हात रोहनच्या दिशेने पुढे झाले. रोहन थोडा वैतागून म्हणाला, काय आहे आई? आता काय झालं? उगाच नाटक करू नकोस, मला परत ऑफिसमध्ये जायचंय. आईने अत्यंत कमकुवत आवाजात, थरथरत्या ओठांनी फक्त एकच वाक्य म्हटलं. रोहन, तुझ्या तिजोरीच्या पहिल्या खणात ती जुनी पिवळी डायरी ठेवलीये. ती सांभाळून ठेव बेटा. त्यात तुझ्या आजवरच्या सगळ्या यशाचं खरं रहस्य आहे. आणि एवढं बोलून आईचा हात खाली पडला. मॉनिटरवरचा ग्राफ सरळ झाला. आईने कायमचे डोळे मिटले होते. आईच्या मृत्यूनंतर घरात सर्वजण जमले. उत्तरकार्याची धावपळ संपल्यानंतर रोहनला अचानक आईचे ते शेवटचे शब्द आठवले. तिजोरीची पिवळी डायरी. रोहनने धावत जाऊन घरातील तिजोरी उघडली आणि पहिला खण बाहेर काढला. तिथे ती जुनी, पुठ्ठा उडालेली पिवळी डायरी पडली होती. रोहनने तिचे पाने उघडली आणि पहिल्याच पानावरचं अक्षर पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या डायरीत आईच्या शेकी हातांनी लिहिलं होतं. माझ्या रोहनला आज शहरात मोठा साहेब बनलेला पाहून माझा जीव तृप्त झाला. पण त्याला माहीत नाहीये की त्याने इंजिनिअरिंगच्या कॉलेजची फी भरण्यासाठी जी घरची एकमेव जमीन विकली होती ना, ती जमीन दुसऱ्या कोणी नाही तर याच म्हातारीने लोकांच्या घरी भांडी घालून रात्री जागून मिळालेल्या पैशांनी परत विकत घेतली होती आणि बँकेत त्याच्याच नावावर करून ठेवलीये. बेटा, तुझी प्रत्येक प्रगती माझ्या डोळ्यांसमोर झाली. मला तुझा अभिमान आहे. खाली एका कागदपत्रावर बँकेची सही होती आणि सोबतच एक लहानशी चिठ्ठी होती. रोहन, मला माफ कर, मी तुला कधीच बोलले नाही कारण मला भीती होती की तू कदाचित माझ्यासाठी तुझी स्वप्न सोडशील. ते कागदपत्र वाचून रोहन जमिनीवर गुडघ्यावर बसला. तो डायरी छातीशी धरून लहान मुलासारखा हंबरडा फोडून रडू लागला. पण आता वेळ निघून गेली होती. ज्या आईने आयुष्यभर स्वतःचं काळीज काढून त्याला सांभाळलं, आज ती आई जगात नव्हती आणि तिच्या त्या त्यागाची किंमत समजायला खूप उशीर झाला होता. मित्रांनो, आईवडील असेपर्यंत त्यांची किंमत नसते आणि जेव्हा त्यांची किंमत समजते तेव्हा ते नसतात.